समाचार अब तक, सत्य का साहस। आणि आता नागपुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे। नागपूर मध्यवर्ती बस स्थानकात बुधवारी दुपारी बॉम्ब सदृश्य बॉक्स आढळल्यानं खळबळ उडाली आहे। ऐन वर्दळीच्या वेळेत हा प्रकार घडल्यानं खळबळ उडाली। BDDS पथकाच्या प्राथमिक तपासणीत त्यात ज्वालाग्राही पदार्थ असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे। पोलिसांनी सुराबर्डी परिसरात पुढील तपासणीसाठी संशयित बॉक्स नेला आहे। MH40Y5097 ही बस गडचिरोली आगाराची आहे। 1 फेब्रुवारी रोजी ती नागपुरात गणेश पेठ येथे आली होती। त्यानंतर ती मंगळवारी सावनेरला देखील गेली होती। बुधवारी बस मेंटेनन्ससाठी आगारात आली तेव्हा तंत्रज्ञाला संशयास्पद बॉक्स दिसला। त्याने तातडीने कंट्रोल रूमला याची माहिती दिली। त्यानंतर गणेशपेठ पोलिसांचे पथक आगारात दाखल झाले। टिफिन सदृश्य बॉक्सची तपासणी केली असता त्यात बॉम्ब मध्ये असणारे काही घटक असल्याची शंका आली। त्यानंतर अग्निशमन दल व पोलिसांच्या सुरक्षेत संबंधित बॉक्स तपासणीसाठी नेण्यात आल्याची माहिती उपायुक्त गोरख भामरे यांनी दिली आहे। ऐकूयात ते काय बोलले आहेत। आज दुपारी गणेशपेठ पोलीस स्टेशन यांना गणेशपेठ बस डेपो यांच्याकडून कॉल प्राप्त झाला की एक गडचिरोली डेपोची एक गाडी इथे उभी आहे आवारामध्ये आणि त्या गाडीमध्ये एक संशयास्पद त्यांना एक डबा दिसून आलाय। ती माहिती मिळाल्याबरोबर गणेशपेठ पोलीस स्टेशनचे सिनियर PI मिराशी येथे आले आणि सर्व वरिष्ठ अधिकारी आपण इथे आले। आपण गाडीचे इन्स्पेक्शन करून पूर्ण एरिया निर्मनुष्य केला आणि त्याच्यानंतर BDDS ची टीम पण इथे आली होती। तर त्या BDDSच्या तपासणीमध्ये थोडं त्यांना संशयास्पद ती गोष्ट वाटत आहे। सध्या ती जो ऑब्जेक्ट होता ते त्यांना ते सुराबर्डी येथे घेऊन गेले आहे। तिथे पुढची तपासणी त्याची होईल डिटेलमध्ये पूर्ण आणि पुढची तपासणी झाल्यानंतर पूर्ण त्याचं कन्फर्मेशन झाल्यानंतर आपल्याला माहिती देण्यात येईल। पुढची बस आहे ती 1 तारखेला इथे आपल्या नागपूरमध्ये आलेली होती आणि काल ती सावनेरला पण गेलेली होती ती गाडी। एक दुपारीच कळलं जवळपास 2च्या सुमारास आपल्याला माहिती 1:30 वाजता ही माहिती मिळाली आपल्याला डेपोकडूनच ती माहिती मिळाली आणि त्यानंतर आपल्या टीम्स इथे आढळून त्यांनी पूर्ण चेकिंग केली आहे। थोडी BDDSला त्यात संशयास्पद वाटत आहे त्यामुळे आता अधिक तपासणीसाठी ते घेऊन गेले। सुराबर्डी EOTC आहे तिथे त्याची पूर्ण तपासणी होईल। तिथे जाऊन ते सुरक्षित राहील म्हणून तिथे घेऊन गेले। तिथं योग्य होणार नाही चेक करणे तर तिथे संपूर्ण चेकिंग झाल्यावर आपल्याला कन्फर्मेशन देतील पुढचं काय त्याच्यामध्ये। त्याला काय त्यांची आता आपल्याला विचारपूस करणे बाकी आहे। तर कालचे जे चालक होते त्यांना विचारावं लागेल ते इथे आता अवेलेबल नाही आहेत। तर काल जे सावनेरला घेऊन गेले होते त्यांना आपल्याला विचारावं लागेल। ते आपल्याला चेक करायचं सावनेरचे जे ड्रायव्हर आहे त्यांना आपण बोलावणार आहे तपासणीला। तर त्यांना विचारपूस केल्यानंतर ते स्पष्ट होईल आपल्याला। समाचार बघण्यासाठी रिंकू पानतावणे, नागपूर।